सुशील कुमार पावरा यांच्या घरात दरोडा, पोलीस की डाकू? ग्रामस्थांचा सवाल। मोबाईल, पैसे, कागदपत्रे, गाडीची चावी चोरीची, शहादा पोलीस ठाण्यात तक्रार। सॅमसंग A70 मोबाईल, गॅस सिलेंडर, पैसे, कागदपत्रे, प्लेजर, गाडीची चावी इत्यादी वस्तू घरातून चोरी झाल्याबद्दल गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा, अशी तक्रार सुशील कुमार पावरा यांनी शहादा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 ते 9:30 वाजेदरम्यान राहत्या घरात घुसून प्रभू दत्तूनगर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथे कोणतेही कारण समन्स वॉरंट न देता श्री प्रवीण सोनवणे, सहा पोलीस निरीक्षक श्री युवराज पाटील, श्री घनश्याम चौधरी, श्री दीपक चौधरी हे अचानकपणे विनावर्दित पोलीस की डाकू या वेशात घुसले व माझ्या हातातील सॅमसंग कंपनीच्या 966500646 हा नंबर चालू असलेला असताना मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत मला धक्काबुक्की करून व अवैधरित्या अटक करून पोलीस गाडीत बसवले व पोलीस ठाणे शहादा येथे नेऊन पोलीस कस्टडीत टाकले। दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी माझ्या राहत्या घरात अचानक पोलीस घुसल्यानंतर माझ्या घरात असलेला सॅमसंग A70 नावाचा 30,000 रुपये किंमतीचा मोबाईल, HP गॅस सिलेंडर, माझ्या घरातील 5,015 रुपये रोख रक्कम व सुटकेसमधील काही महत्त्वाची कागदपत्रे, प्लेजर, गाडीची चावी इत्यादी वस्तू चोरीला गेल्या आहेत। तरी माझ्या राहत्या घरात चोरी गेलेल्या वस्तूची सखोल चौकशी करून चोरी करणाऱ्यांवर दरोड्यांचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। रात्री बेरात्री पोलीस विनावर्दित कोणाच्याही घरात घुसून महिला, मुलांना त्रास देत आहेत। घरातून रात्री घेऊन गेलेल्या व्यक्तीला रस्त्यावरून मारून फेकल्यावर आम्ही कोणाला जबाबदार धरावे? आमच्या घरात पोलीस दिवसा न येता रात्री बेरात्री कोणत्या उद्देशाने येतात? रात्री घरात घुसलेले पोलीस होते की डाकू चोर होते, हे आम्ही कसे ओळखावे? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार।